तुला इथे रडण्यासाठी आणलेले नाही. चल लवकर हे कपडे घाल आणि तयार हो. एक लाल रंगाचा शालू माझ्या तोंडावर मारला गेला. मी एका खानदानी कुटुंबातील मुलगी होते. मला जबरदस्तीने मालकासमोर उभे केले गेले आणि जसे मी एक नजर वर करून पाहिले तसे माझे जगच बदलून गेले. माझं नाव सायली आहे. मी माझ्या वडिलांसोबत राहायचे. वडील सांगायचे की माझ्या जन्माच्या दिवशी माझ्या आईचा मृत्यू झाला होता. माझे वडील माझ्यावर खूप प्रेम करायचे, पण मला नेहमीच आईची उणीव भासायची. कुणी मला कधी रागावले तर माझ्या आईची मला खूप जास्त आठवण यायची. हळूहळू वेळ पुढे सरकू लागली आणि मी बालपणातून बाहेर पडून मोठी होऊ लागले. आता माझ्या चेहऱ्यावर बालपणाऐवजी तारुण्य दिसू लागले होते आणि घरचे लोकही माझ्या लग्नाबद्दल बोलू लागले होते. वडील अनेकदा म्हणायचे की सायली, आता तुला तुझ्या घरी पाठवण्याची वेळ आली आहे. मी हे ऐकून गप्प बसायचे, कारण मला त्यांच्याबद्दल खूप ओढ होती. त्यांनी मला नेहमीच खूप प्रेम दिले होते. कधी कोणत्याही गोष्टीची उणीव भासू दिली नव्हती. काही काळानंतर वडिलांनी आपली मैत्री निभावत माझे लग्न त्यांच्या जुन्या मित्राच्या मुलाशी ठरवले. त्याचे नाव आदित्य होते. तो शहरात काम करायचा, कष्टाळू होता, साधाबोळा होता आणि त्याच्या घरात फक्त त्याची आई होती. त्याच्या वडिलांचे खूप आधीच निधन झाले होते. जेव्हा वडिलांनी मला त्याच्याबद्दल सांगितले तेव्हा मी मान खाली घातली, कारण आमच्याकडे मुली जास्त प्रश्न विचारत नाहीत. मोठे जे ठरवतील तेच त्या मान्य करतात. हळूहळू लग्नाची तयारी सुरू झाली. घरात पाहुणे येऊ लागले, अंगणात लगबग वाढली, कपडे शिवले जाऊ लागले, दागिन्यांची गोष्टी होऊ लागल्या. माझ्या मैत्रिणी मला चिडवायच्या. मी त्यांचं बोलणं ऐकून लाजत होते, पण आत कुठेतरी थोडी भीतीही वाटत होती की नवीन घर कसे असेल, नवीन लोक कसे असतील, आदित्य कसं असेल, ते मला समजून घेईल का, मी तिथे सुखी राहू शकेन का. मग लग्नाचा दिवसही आला. घर रोषणाईने भरून गेलं. ढोलकीचा आवाज घुमत होता. सर्वजण धावपळीत होते. मी नवरी बनून एका खोलीत बसले होते. हातावर मेहंदी होती, डोळ्यात स्वप्न होती आणि हृदय खूप जोरात धडधडत होतं. काही वेळाने माझं लग्न आदित्यशी झालं. फेऱ्यांच्या वेळी मी पहिल्यांदा त्याला नीट पाहिलं. तो शांत चेहऱ्याचा साधा माणूस वाटला. त्याच्या डोळ्यात मवळपणा दिसत होता, ज्यामुळे माझी भीती थोडी कमी झाली. लग्नानंतर विदाईची वेळ आली तेव्हा माझं मन तुटू लागलं. मी माझ्या वडिलांना बिलगून रडू लागले. घराचा प्रत्येक कोपरा माझ्या डोळ्यासमोर फिरत होता. तेव्हाच वडील मला एका बाजूला घेऊन गेले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र गांभीर्य दिसत होतं. मला वाटलं कदाचित ते मला समजावतील, पण त्यांनी जे सांगितलं ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते हळू आवाजात म्हणाले, सायली, तुला आज एक सत्य सांगणे गरजेचे आहे. तू माझी स्वतःची सख्खी मुलगी नाहीस. मी काही क्षण त्यांच्याकडे पाहतच राहिले. मला वाटले कदाचित मी चुकीचं ऐकलं आहे. त्यांनी थरथरत्या आवाजात सांगितलं की खूप वर्षापूर्वी तू मला रस्त्याच्या कडेला सापडली होतीस. तू खूप जोरात रडत होतीस. तुझ्याजवळ कोणीच नव्हतं. मी तुला तिथे सोडू शकलो नाही, म्हणून मी तुला घरी घेऊन आलो. त्या दिवशी तुझ्या गळ्यात एक लॉकेट होतं. मी ते सांभाळून ठेवलं होतं. मी तुला ती गोष्ट कधीच सांगितली नाही, कारण मला भीती होती की तू कोलमडून जाशील. पण आज जेव्हा तू या घरातून जात आहेस तेव्हा हा तुझा हक्क आहे. एवढं बोलून त्यांनी खिशातून ते जुनं लॉकेट काढलं आणि माझ्या हातावर ठेवलं. माझे पूर्ण शरीर थरथरत होते. मी हळूच ते उघडलं तर त्यात एका बाजूला माझा छोटा फोटो होता आणि दुसऱ्या बाजूला एका स्त्रीचा फोटो होता, कदाचित माझ्या आईचा. मी ते फोटो पाहताच रडू लागले. मला असे वाटले जणू माझा श्वास थांबला आहे. मी कोण आहे? माझी खरी आई कोण होती? तिने मला का सोडलं? मी रस्त्याच्या कडेला कशी पोहोचले? असे अनेक प्रश्न एकाच वेळी माझ्या मनात उठू लागले. पण त्यावेळी माझ्याकडे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नव्हते. मी ते लॉकेट आपल्या छातीशी लावले, मग ते आपल्या गळ्यात घातले. असे वाटले जणू पहिल्यांदा माझा एखादा भाग मला परत मिळाला आहे. मी रडत वडिलांचे पाय धरले आणि म्हणाले, तुम्हीच माझे खरे वडील आहात. ज्याने आपला सांभाळ केला तोच आपला असतो. ते सुद्धा रडू लागले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले की सुखी राहा सायली, हाच माझा तुला आशीर्वाद आहे. मग माझी पाठवणी झाली. मी सासरी गेले. रस्ताभर मी ते लॉकेट पकडून राहिले. कधी त्याला बघायची, कधी रडायची, कधी विचार करायची की माझी आई कशी असेल, ती आज जिवंत असेल का, तिने माझी आठवण काढली असेल का. पण हळूहळू मी नवीन घराच्या दारापर्यंत पोचले. माझे स्वागत खूप प्रेमाने झाले. माझ्या सासूबाईंनी आरती ओवाळली, मला मिठी मारली आणि म्हणाल्या, आली ग माझी लेक. त्यांच्या आवाजात इतका आपलेपणा होता की माझे घाबरलेले हृदय थोडे शांत झाले. घर मोठं नव्हतं, पण नीटनेटकं होतं आणि त्यात आपलेपणा होता. दुसऱ्या दिवसापासून मला जाणीव होऊ लागली की खरंच मी चांगल्या ठिकाणी आले आहे. माझी सासू मला कोणतेही काम करू देत नव्हती. जर मी स्वयंपाकघरात गेले तर त्या म्हणायच्या, राहू दे, अजून तू नवीन सून आहेस, आराम कर. जर मी झाडू उचलला तर म्हणायच्या की हे सर्व काम आयुष्यभर तुलाच करायचं आहे, आता माझ्यापाशी बस.
त्या मला स्वतःच्या हाताने जेवण वाढत होत्या, माझ्या डोक्याला तेल लावत होत्या, माझे कपडे सांभाळत आणि प्रत्येकाला सांगतात की ही माझी सून नाही, माझी मुलगी आहे. मी हे ऐकून भावूक व्हायचे, कारण आईचं प्रेम मला पहिल्यांदा इतक्या शुद्ध रूपात मिळत होतं. माझ्या हृदयात जी रिकामी जागा होती ती हळूहळू भरू लागली आणि आदित्यसुद्धा माझ्याशी खूप चांगला वागत होता. लग्नानंतरचे ते 2 महिने एखाद्या स्वप्नासारखे होते. तो सकाळी उठल्याबरोबर विचारायचा की तू नीट जेवलीस की नाही. जर मी उदास दिसले तर कारण विचारायचा. जर मी हसले तर तो स्वतः आनंदी व्हायचा. संध्याकाळी बाजारातून कधी बांगड्या आणायचा, कधी मिठाई आणायचा, कधी माझ्या आवडीचा दुपट्टा. तो छोट्या छोट्या गोष्टीतून मला खास असल्याची जाणीव करून द्यायचा. आणि रात्री उशिरापर्यंत आम्ही गप्पा मारायचो. तो त्याच्या कामाचे किस्से मला सांगायचा, मी माझ्या बालपणाच्या गोष्टी त्याला सांगायचे. जरी लॉकेटचे सत्य मी अजून त्याला सांगितले नव्हते, तरी अनेकदा त्याला पाहताना मला वाटायचे की सर्व काही त्याला सांगून टाकावे. त्याच्या डोळ्यात विश्वास दिसत होता. तो म्हणायचा की तू आली आहेस तर घराला घर पण आलं आहे. मी हे ऐकून लाजून जायचे. माझी सासूसुद्धा आम्हा दोघांना पाहून आनंदी व्हायची. म्हणायची की देवाने माझ्या मुलाला योग्य जोडीदार दिली आहे. घरात शांतता होती, प्रेम होतं, सन्मान होता. सकाळचा चहा सुगंधी असायचा, दुपारी हास्याचे आवाज आणि संध्याकाळी आदित्य कधी परत येईल याची मी प्रतीक्षा करायचे. मी कधी अंगणातल्या झाडांना पाणी द्यायचे, कधी सासूसोबत बसून गप्पा मारायचे, कधी आपल्या खोलीत लॉकेट उघडून ते फोटो बघायचे आणि विचार करायचे की आयुष्य किती विचित्र आहे ना. एकीकडे मला माझे सत्य मिळाले होते आणि दुसरीकडे मला नवीन कुटुंब मिळालं होतं. मी अनेकदा रात्री देवाचे आभार मानायचे की त्याने मला इतकी चांगली माणसं दिली आहेत. 2 महिने कधी निघून गेले हे मला कळलेच नाही. मग एके दिवशी आदित्य म्हणाला की त्याला परत बाहेर कामावर जावे लागेल, कारण घर चालवण्यासाठी नोकरी करणेही गरजेचे आहे. हे ऐकून माझं मन बसलं, पण मला समजायचं की मजबुरी काय असते. जाण्यापूर्वी त्याने माझा हात धरून सांगितले की उदास होऊ नकोस, लवकरच मी परत येईल. आईची काळजी घे आणि स्वतःचीही. मी रडू लागले. त्याने माझे अश्रू पुसले आणि म्हणाला, मी कुठेही असलो तरी हृदय तर इथेच राहील ना. ते 2 महिने खरंच माझ्यासाठी एखाद्या सुंदर स्वप्नासारखे होते, ज्यामध्ये पहिल्यांदा मला वाटले होते की कदाचित आता आयुष्य मलाही आनंदी राहू देईल. आणि त्यावेळेपर्यंत सर्व काही खूप चांगलं चाललेलं होतं. आदित्य पुन्हा कामासाठी बाहेर गेले होते आणि ते गेल्यानंतर घर एकदम रिकामं रिकामं वाटू लागलं होतं. आधी जेव्हा ते घरात असायचे तेव्हा प्रत्येक वेळी हसणे हसायचे, गप्पा व्हायच्या, संध्याकाळची वाट बघितली जायची की कधी आम्ही एकत्र बसू. पण आता पुन्हा आमच्यात तीच अंतरं आली होती. तरीही सुरुवातीला सर्व काही खूप चांगले चालले होते. आदित्य दर महिन्याला पैसे पाठवून देत असे, कधी 1 महिन्याचे तर कधी 2 महिन्याचे, थोडे जास्त, जेणेकरून आम्हाला कशाचीही कमी पडू नये. मी आणि माझी सासू बाजारात जायचो, राशन घ्यायचो, कधी कपडे बघायचो, कधी बांगड्या, कधी घराच्या छोट्या मोठ्या गोष्टी घेऊन यायचो. रस्ताभर गप्पा मारत हसत घरी यायचो. त्या मला आपल्या मुलीसारखं सोबत घेऊन चालायच्या आणि मी सुद्धा त्यांना आई म्हणूनच हाक मारत असे. खरं सांगू तर मला आता ते घर आपलं वाटू लागलं होतं. मी सकाळी उठले की सासूसोबतच चहा प्यायची, मग घरचे कामं करायचे, दुपारी आम्ही दोघी सोबतच जेवायचो, संध्याकाळी छतावर बसून आदित्यच्या गोष्टी करायचो की तो कधी येईल, काय आणेल, कसं असेल, हे सर्व विचार करून मी हसायचे. पण आयुष्य कधी सारखं राहतं का. एका संध्याकाळी मी आणि माझी सासू अंगणात बसून गप्पा मारत होतो, तेव्हाच आदित्यचा फोन आला. सासूने फोन उचलला आणि हसून विचारलं, कसा आहेस बेटा. तिकडून त्याचा आवाज थोडा दबलेला होता. तो म्हणाला, आई, कामात थोडं नुकसान झालं आहे, यावेळी मी पैसे पाठवू शकणार नाही, काही दिवस सांभाळून घ्या. सासूचा हसरा चेहरा एकदम उतरला, पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि म्हणाल्या, काही हरकत नाही बेटा, आम्ही मॅनेज करू, तू काळजी करू नकोस, तू स्वतःची काळजी घे. फोन कट झाला तर मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिले. त्यांनी हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाल्या, काही दिवसांची गोष्ट आहे, सर्व काही ठीक होईल. मी सुद्धा मान हलवली, पण मनात चिंता बसली. हळूहळू 2-3 महिने असेच निघून गेले. आदित्यचे काम ठीक चालले नव्हते आणि पैसे आले नाहीत. आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो, भाडेसुद्धा साचत चालले होते. राशनसुद्धा विचार करून वापरावे लागत होते. अनेकदा सासू स्वतः कमी खायची आणि म्हणायची की माझी इच्छाच नाही आहे, तू खाऊन घे. मला समजायचं, पण मी काहीच बोलू शकत नव्हते. ज्या गल्लीत आम्ही राहत होतो तिथे सर्वच घरं भाड्याची होती आणि त्या सर्वांचा मालक एक सेठ होता. तो खूप कठोर माणूस होता. त्याला कोणाच्या मजबुरीशी काहीच घेणं देणं नव्हतं. त्याला फक्त दर महिन्याला पैसा हवा असायचा. लोक त्याला घाबरायचे, कारण तो रागीट होता आणि बोलता बोलता अपमान करायचा. एके दिवशी तो दारावर आला आणि जोरात ओरडू लागला. सासू बाहेर गेली तेव्हा तो म्हणाला, जर यावेळी भाडं मिळालं नाही ना
तर मी तुम्हा दोघींना सामानासह बाहेर फेकून देईन, रस्त्यावर उभं करेन. त्याचा आवाज इतका मोठा होता की शेजारीसुद्धा डोकावू लागले. सासू हात जोडून म्हणाली, थोडा वेळ अजून द्या, पैसे मिळताच आम्ही देऊन टाकू. त्याने रागाने बघितले आणि म्हणाला, पुन्हा हेच मला तुम्ही सांगू नका हं? आणि तो निघून गेला. त्या दिवशी पहिल्यांदा मी सासूला रडताना पाहिले. त्या खोलीत येऊन गप्प बसल्या. मी त्यांचा हात धरला तेव्हा त्या म्हणाल्या, बेटा काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल. पण त्यांचा आवाज थरथरत होता. काही दिवसानंतर एके संध्याकाळी मी आणि माझी सासू बाजारात जात होतो. रस्त्यात अचानकच तो सेट मागून आला. मी त्याच्या पावलांच्या आवाजानेच घाबरले. जेव्हा त्याने जवळ येऊन आम्हाला थांबवले तेव्हा त्याची नजर थेट माझ्यावर पडली. तो मला वरपासून खालपर्यंत असं बघत होता की माझे पूर्ण शरीर शहारले. मग तो एक हलक्या घाणेरड्या हास्यासह मला म्हणाला, अजूनपर्यंत पैसे दिले नाहीत? मी घाबरून लगेच माझ्या सासूच्या मागे स्वतःला लपवले. सासू म्हणाली, तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. अशा प्रकारे रस्त्यात तमाशा करू नका, लोक बघत आहेत. तो काही वेळ मला निहाळतच राहिला, मग हसून निघून गेला. पण त्याच्या गेल्यानंतरही मला असे वाटत होते की त्याच्या नजरा अजूनही माझ्यावरच आहेत. त्या रात्री मला झोप लागली नाही. मी वारंवार घाबरून जागी व्हायचे. काही दिवसानंतर दुपारची वेळ होती. सासू मंदिरात गेली होती. मी घरात एकटीच होते. तेव्हाच दरवाजा धक्का देऊन उघडला आणि तो सेट आत आला. मी त्याला बघून घाबरले आणि मागे सरकले. तेव्हाच सासूसुद्धा घरी परतली. तो थेट अंगणात येऊन उभा राहिला आणि म्हणाला, खूप दिवसांपासून प्रेमाने बोलत आहे, आता स्पष्ट ऐकून घे. मला तुझी सून खूप आवडली आहे. तू हवी तर तिला माझ्या हवाली कर. मी तुझे सर्व भाडे माफ करेन आणि हे घरसुद्धा तुझ्या नावावर करेन. त्याचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा घसा कोरडा पडला, हात कापू लागले. माझा विश्वासच बसला नाही की एखादा माणूस इतकं खाली पडू शकतो. मी दगडासारखे उभी राहिले. लाज, भीती, राग सर्व एकाच वेळी उफाळून आले. माझ्या डोळ्यातून अश्रू आले पण तोंडातून आवाज निघाला नाही. तेव्हाच माझी सासू लगेचच माझ्या समोर येऊन उभी राहिली, जणू भिंत बनली असावी. त्या रागात म्हणाल्या की बघा, तुम्हाला भाडं मिळेल, पण तुम्ही माझ्या सुनेबद्दल अशा प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी करू शकत नाही. आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा. तो हसला आणि म्हणाला, खूप इज्जत दाखवत आहेस स्वतःला. 2 दिवसानंतर जर मला पैसे मिळाले नाही तर मी पुन्हा परत येईन आणि जेव्हा तू पैसे दिले नाही ना तेव्हा तुझ्या या सुनेला उचलून घेऊन जाईन. त्याचे बोलणे ऐकून माझे रक्त गोठले. मी भीतीपोटी सासूचा हात धरून उभी राहिले. तो जाता जाता पुन्हा माझ्याकडे बघून हसला आणि बाहेर निघून गेला. त्याच्या जाण्याबरोबरच माझे पाय लटपटले. मी तिथेच बसले आणि रडू लागले. माझी सासूसुद्धा खूप त्रस्त झाली होती. त्या मला छातीशी लावून सांगू लागल्या की घाबरू नको बेटा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला कुणी हातही लावू शकत नाही. पण मी त्यांच्या हृदयाची धडधड अनुभवत होते. त्या स्वतःसुद्धा थरथरत होत्या. त्या संध्याकाळी घरात चूल पेटली नाही. आम्ही दोघी गप्प बसून राहिलो. वारंवार दाराकडे बघत राहिलो. प्रत्येक आवाजावर हृदय धडधडायचे. मला समजत नव्हते की काय करू. आदित्यला सांगितलं तर तो लांब आहे आणि स्वतः चिंतेत आहे. नाही सांगितलं तर ही अडचण डोक्यावर उभी आहे. मी रात्रभर जागे राहिले. कधी लॉकेट पकडत असे तर कधी देवाला आठवत असे. कधी विचार करायची की जर तो खरंच 2 दिवसानंतर परत आला तर काय होईल. माझी सासूसुद्धा सारी रात्र कूस बदलत राहिली. त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. त्या छोट्याशा घरात पहिल्यांदा मला वाटले की त्या घराच्या भिंतीसुद्धा आम्हाला वाचवू शकणार नाहीत आणि आम्ही 2 स्त्रिया किती एकट्या आहोत. जगाच्या मध्यभागी उभ्या असलेल्या बिना सहारा, बिना सुरक्षा, फक्त आशेच्या जोरावर की कदाचित एखादा चमत्कार होईल. मी खूप प्रयत्न केला होता की कोणत्याही प्रकारे पैसा जमा व्हावेत आणि त्या माणसाचे भाडे देऊन टाकावे, जेणेकरून ते पुन्हा कधीही आमच्या दारावर येणार नाहीत. पण जितके जमा करायचो पैसे तितकेच कमी पडायचे. कधी राशन घेणे गरजेचे व्हायचे, कधी औषधं तर कधी इतर खर्च निघायचा आणि पैसे पूर्ण होत नव्हते. दिवस सरत चालले होते आणि भीती आमच्या डोक्यावर घोंगावत होती. 2 दिवस असेच गेले जणू 2 वर्ष गेली असावीत. मी आणि माझी सासू प्रत्येक आवाजावर दचकून जायचो. दाराकडे बघत राहायचो. रात्रीची झोप उडाली होती. आम्ही दोघी गप्प बसून राहायचो आणि फक्त एकमेकींचा चेहरा बघत राहायचो. त्या रात्रीची वेळ मला आजही आठवते. रात्रीचे साधारण 1 वाजले होते. पूर्ण गल्ली झोपली होती. गल्ली शांत होती. तेव्हाच घराबाहेर काही लोकांचे हळू आवाजात बोलणे ऐकू येऊ लागले. आधी आम्हाला वाटले की कदाचित कोणी वाटसरू असेल, पण नंतर कोणीतरी आमच्या दरवाजाला हात लावला. माझी सासू दचकली. माझी सासू हळूच उठली आणि त्यांना खिडकीतून बाहेर बघितले. जसे त्यांनी पाहिले त्यांचा चेहरा पांढरा पडला. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, तोच आहे.
घरमालक आणि त्याच्यासोबत अजून 2 माणसं आहेत. माझे आणि सासूचे दोघींचे हातपाय कापू लागले. आम्हाला समजले की तो आपली धमकी पूर्ण करायला आला आहे. कोणत्याही क्षणी तो दरवाजा तोडून आत येऊ शकत होता. मी रडू लागले आणि सासूला मिठी मारली. तेव्हाच त्यांनी मला बाजूला केलं आणि खूप कठोर आवाजात सांगितलं, बेटी, माझं बोलणं लक्ष देऊ ऐक. या जगात मला तुझ्यापेक्षा प्रिय काहीही नाही. तू आत्ताच्या आत्ता इथून पळून जा. या लोकांना मी बघून घेईन. मी यांना बोलण्यात गुंतवून ठेवेन. तू मागच्या दाराने निघून जा आणि कुठेही लांब निघून जा. मी त्यांचा हात धरला आणि रडत म्हणाले, नाही आई, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. आपण जगू तर सोबत, मरू तर सोबत. तेव्हा त्या माझ्या डोळ्यात बघून म्हणाल्या, वेडी होऊ नकोस. जर तू इथेच राहिलीस तर तो तुला उद्ध्वस्त करेल. मी तरीही ऐकलं नाही. मी म्हणाले, मी तुम्हाला एकटं सोडू शकत नाही. तेव्हाच त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, तुला माझी शपथ आहे, जर तू मला आपली आई मानत असशील तर आत्ताच्या आत्ता निघून जा, नाहीतर मी इथेच स्वतःला संपवून घेईन. एवढे बोलून त्यांनी जवळ ठेवलेली सुरी उचलली. मी त्यांना बघून घाबरले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्यांचा इरादा पक्का होता. बाहेरून दरवाजा तोडण्याचा आवाज जोरात येत होता. तो माणूस शिव्या देत होता आणि सांगत होता की दरवाजा उघड. मी थरथरत मागे सरकले. सासूने मला खिडकीकडे ढकलले आणि म्हणाल्या, पळ बेटी पळ, देव तुझी राखणदार आहे. माझ्याकडे कोणताही रस्ता उरला नव्हता. मी रडत खिडकीतून बाहेर उडी मारली आणि अंधारात धावू लागले. मागून दरवाजा तुटल्याचा आवाज आला. मग घराच्या आत घुसल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मला त्या माणसाचा आवाजही ऐकू आला. तो माणूस माझ्या सासूला माझ्याबद्दल विचारत होता. सासू ओरडत होती. काहीतरी पडल्याचे आवाज येत होते. मी सर्व काही ऐकत होते, पण थांबू शकत नव्हते. मी आपल्या कानांवर हात ठेवून धावत होते, जेणेकरून त्यांच्या किंकाळ्या ऐकू येऊ नयेत. माझे हृदय फाटत होते, पण पावले थांबत नव्हती. मी धावता धावता खूप लांब आले होते. श्वास फुलला होता, पायात जीव नव्हता. हातपाय कापत होते. गल्ली संपली होती. आता सुनसान रस्ता दिसत होता. चहूबाजूला अंधार पसरलेला होता. कुठे कुठे झाडांच्या सावल्या होत्या. मी कुणाकडे मदतही मागू शकत नव्हते, कारण त्यावेळी प्रत्येक माणूस माझ्यासाठी मला धोका वाटत होता. मला वाटत होतं की प्रत्येक चेहरा त्या माणसासारखाच असेल. खूप वेळ धावल्यानंतर मी एक लांब मोठ्या झाडाखाली बसले. माझा श्वास वेगाने चालला होता. हृदय धडधडत होते. डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. मला माहीत नव्हतं की मी कुठे आहे, कोणत्या रस्त्यावर आले आहे, आता कुठे जाणार. माझ्याकडे ना पैसा होता, ना कोणी आपलं होतं, ना कोणताही सहारा. मी थरथरत्या हाताने आपला दुपट्टा चेहऱ्यावर ओढून घेतला, जेणेकरून तिथून कोणी गेलं तर मला ओळखू नये. मी स्वतःमध्येच आखडून बसले. रात्र खूप थंड वाटत होती. भीतीमुळे माझे शरीर जखडून गेले होते. तेव्हाच लांबून एका गाडीचा प्रकाश माझ्याकडे येताना दिसला. आधी अंधुक प्रकाश होता, मग तो वाढत गेला. जशी ती गाडी जवळ आली, माझी भीती अजून वाढली. मी पुन्हा थरथरायला लागले. मला वाटले कदाचित तेच लोक मला शोधत आले आहेत. मी उठून पळू इच्छित होते, पण पायात ताकद नव्हती. गाडी माझ्या समोर येऊन थांबली. दरवाजा उघडला आणि त्यातून एक वृद्ध महिला उतरली. तिने खूप स्वच्छ आणि चांगले कपडे घातले होते. तिच्या चेहऱ्यावरून तिचे वय जाणवत होते, पण डोळ्यात मवाळपणा दिसत होता. ती हळूहळू माझ्या जवळ आली आणि वाकून म्हणाली, बेटी, कोण आहेस तू? मी तिच्याकडे फक्त पाहत राहिले. माझे ओठ कोरडे झाले होते. आवाज गायब झाला होता. मी काही बोलू शकले नाही. तिने पुन्हा प्रेमाने विचारले, घाबरू नकोस, मी तुला काहीही करणार नाही. सांग, कोण आहेस तू? एवढ्या रात्री इथे एकटी का बसली आहेस? मी तरीही काही उत्तर दिले नाही, कारण आता मला कुणावरही विश्वास ठेवायला भीती वाटू लागली होती. माझे डोळे फक्त तिला बघत होते आणि हृदय विचारत होते की ही मदत आहे की एखादी नवीन अडचण. ती वृद्ध महिला हळूहळू माझ्या जवळ आली आणि खूप प्रेमाने माझ्याशी बोलू लागली. तिचा आवाज इतका मवाळ होता की माझ्या भीतीमुळे गोठलेल्या हृदयात थोडा विश्वास जागृत झाला. ती वाकली आणि म्हणाली, बेटी, तू घाबरू नकोस. मला सांग, तू कोण आहेस आणि या अवस्थेत इथे कशी बसली आहेस? मग तिने माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्या स्पर्शामध्ये मला पहिल्यांदा आईसारखा सुखवह अनुभव आला. मला वाटले की कदाचित देवानेच खरंच माझ्या मदतीसाठी हिला पाठवले आहे. मी रडू लागले आणि तुटक शब्दात तिला सर्व काही सांगून दिलं की कसं काही लोक रात्री आमच्या घरात घुसले होते, कसे माझ्या सासूबाईंनी मला वाचवण्यासाठी खिडकीतून पळवून लावले आणि कशी मी धावत धावत इथपर्यंत आले. तिने माझे बोलणे ऐकले आणि लांब श्वास घेऊन म्हणाली, अरे रे, कसा काळ आला आहे. शरीफ लोकांचे तर जगणे कठीण करून टाकले आहे लोकांनी. बेटी, तू खूप दुःख पाहिले आहेस ना? तिचे बोलणे ऐकून मला वाटले की कदाचित आता मी सुरक्षित आहे. ती पुन्हा म्हणाली की तू घाबरू नकोस, ये माझ्यासोबत गाडीत बस, मी तुला तुझ्या घरी सोडून देते. मी लगेच मान हलवली आणि म्हणाले, नाही, मला घरी नाही जायचं. ते लोक अजून तिथेच असतील. माहीत नाही त्यांनी माझ्या सासूसोबत काय केलं असेल. मी खूप घाबरलेली होते. ती थोडा वेळ विचार करण्याचं नाटक करून म्हणाली,
असं आहे तर चल माझ्या घरी चल. सकाळ होताच मी तुला तुझ्या घरी सोडून देईन. तू आराम कर, मग विचार करूया काय करायचं ते. तिने इतक्या आपलेपणाने माझी विचारपूस केली की मी तिच्या बोलण्यात आले. माझ्याकडे दुसरा पर्याय रस्ता नव्हता. थरथरत्या पावलांनी मी तिच्या गाडीत बसले. गाडी चालू झाली. रात्रीचा अंधार होता. रस्ते ओसाड होते. मी खिडकीतून बाहेर बघत राहिले आणि मनातल्या मनात देवाला आठवत राहिले. ती रस्ताभर माझ्याकडे चौकशी करत होती, पण तिचे प्रश्न त्यावेळी मला सामान्य वाटले. तिने विचारले, तुझे नाव काय आहे? मी म्हटले, माझे नाव सायली आहे. तिने विचारलं, लग्न कधी झालं आहे? मी म्हणाले, हो, आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी लग्न झालं आहे. तिने विचारलं, पती कुठे आहे? मी म्हटलं की बाहेर काम करतो. मी, माझी सासू, आम्ही दोघी सोबत राहतो. मग तिने विचारले, तुझ्या मागे पुढे दुसरं कोणी नाही का जे तुला शोधायला येईल? तिच्या चेहऱ्यावर एक हलकेच विचित्र हास्य होते, पण त्यावेळी मी समजू शकले नाही. मी सरळ उत्तर दिले, नाही, फक्त माझे वडील आहेत, त्यांच्याशी कधीतरी बोलणं होऊन जाते. ती म्हणाली, बरं, आणि मग ती गप्प झाली. आता तिची शांतता मला जड वाटू लागली होती. काही वेळानंतर गाडी शहरांच्या चांगल्या रस्त्यावरून वळून एका विचित्र भागात शिरली. गल्ल्या अरुंद होत्या. काही घरांमध्ये प्रखर प्रकाश होता, तर काही ठिकाणी जोरात गाणी वाजत होती. काही माणसं इकडे तिकडे फिरत होती. माझे हृदय घाबरू लागले. मी विचारलं की आपण कुठे जात आहोत? ती म्हणाली, बस, पोचलोच आहोत बेटी, आता तू आराम करशील. थोड्या वेळानंतर गाडी एका मोठ्या घरासमोर जाऊन थांबली. घर खूप मोठं होतं, पण ते पाहून मला सुख नाही तर भीती जाणवत होती. बाहेर रंगीबिरंगी लाईट्स लावलेल्या होत्या. दारावर 2 माणसं उभी होती. ड्रायव्हरने उतरून दरवाजा उघडला. त्या बाईने मला खाली उतरण्यास सांगितलं. मी जशी बाहेर आले, माझी नजर चहूबाजूला गेली. तिथे खूप सुंदर मुली दिसत होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. त्यांनी चकाकणारे छोटे कपडे घातलेले होते. खूप गडद मेकअप केला होता. काही हसत होत्या, पण त्यांचे डोळे रिकामे वाटत होते. खूप सारी माणसंही तिथे होती. कुणी जोरात हसत होतं, कुणी मुलींकडे एकटक बघत होतं. ती जागा मला खूप भयानक वाटली. माझे हृदय वेगाने धडधडू लागले. मी मागे सरकले आणि त्या बाईला म्हटले की बघा, मला माझ्या घरी जायचं आहे. मला इथे चांगलं वाटत नाही आहे. मला जाऊ द्या. तिने लगेच आपला चेहरा बदलला. जी बाई काही वेळापूर्वी गोड आवाजात माझ्याशी बोलत होती, तिचे डोळे आता कठोर झाले. तिने माझा हात जोरात पकडला आणि पिरगळला. वेदनेने माझी किंकाळी निघाली. ती दात आणि ओठ खाऊन म्हणाली, पोरी, तुला काय वाटतं? मी तुला इथे फिरायला आणलं आहे. चल माझ्यासोबत. मी भीतीपोटी कापू लागले. मी हात सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिची पकड खूप मजबूत होती. तिने माझे केस पकडून मला जोरात ओढले. मी जमिनीवर पडले. माझे गुडघे सोलले गेले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी हात जोडून रडू लागले की मला इथून जाऊ द्या. मी चुकीच्या ठिकाणी आले आहे. मला सोडा. मी तुमच्या पाया पडते. पण तिने माझं एकही ऐकलं नाही. तिने मला फरफटत नेण्यास सुरुवात केली. आसपास उभी असलेली माणसं सर्व बघत होती, पण कुणीही काही बोलत नव्हतं. जणू हे सर्व तिथेच रोज घडत असावं. काही मुली मला बघून नजरा वळवत होत्या, जणू त्या स्वतः कधीतरी माझ्या जागी राहिलेल्या असाव्यात. मी जमिनीवर पडून रडत राहिले, पण कुणालाही माझी दया आली नाही. त्या बाईने शिवी देत मला म्हटले, खूप शहाणी बनत आहेस. 2 दिवसात सर्व मस्ती जिरून जाईल. मग तिने 2 माणसांना इशारा केला. त्यांनी मला पकडून उचलले. मी सुटण्याचा प्रयत्न करत राहिले, ओरडत राहिले, पण माझा आवाज त्या गर्दीत कुठेतरी दबला गेला. मला आत नेले जात होते आणि मला असे वाटत होते जणू मी एखाद्या अंधाऱ्या विहिरीत पडत चालले आहे. त्या क्षणी मला माझी सासू आठवली, जी मला वाचवण्यासाठी एकटी त्या नराधमांसमोर उभी राहिली होती. मला आदित्य आठवला, जो लांब कुठेतरी होता आणि त्याला हे सर्व माहीत नव्हतं की त्याची पत्नी कोणत्या संकटात सापडली आहे. मला माझे वडील आठवले आणि ते लॉकेट, जे अजूनही माझ्या गळ्यात होतं. मी ते घट्ट पकडलं आणि रडतच मनातल्या मनात म्हणाले की देवा, जर तू असशील तर मला इथून वाचव. पण त्यावेळी तिथे माझं ऐकणारं कोणीही नव्हतं आणि मी एक नवीन भयावह कैदेच्या दारावर उभी होते. त्याच रात्री मला फरफटत एका खोलीत नेले गेले आणि आत ढकलून बंद करण्यात आले. दरवाजा बाहेरून घट्ट लावला होता. मी पूर्ण ताकदीने दारावर हाताने मारत राहिले, ओरडत राहिले की मला इथून जाऊ द्या, मला सोडा. मी काहीही केलेलं नाही. मला घरी जायचं आहे. माझी सासू माझी वाट पाहत असेल. पण बाहेरून काहीच उत्तर आले नाही. खोलीत खूप जास्त अंधार होता. असा अंधार ज्यामध्ये स्वतःचा हातही दिसणार नाही. हवा जड होती. भिंतींमधून ओलाव्याचा दुर्गंध येत होता. मी गुडघ्यात डोकं खुपसून रडत राहिले. कधी दारापर्यंत धावायचे तर कधी कोपऱ्यात आखडून बसायचे. भीती इतकी होती की श्वास घेणंही कठीण होत होतं. मी रडता रडता कधी बेशुद्ध झाले हे मला स्वतःलाच कळले नाही. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा डोकं जड झालं होतं. डोळे सुजले होते, घसा कोरडा पडला होता.
तेव्हाच दरवाजा उघडला आणि प्रखर प्रकाश खोलीत आला. मी लगेच आपल्या डोळ्यांवर हात ठेवून बसले. काही क्षणानंतर हळूहळू समोर पाहिलं तर तीच बाई उभी होती जी मला रात्री इथे घेऊन आली होती. आता तिच्या चेहऱ्यावर रात्रीसारखी गोड मुस्कान नव्हती. तिच्या डोळ्यात कडकपणा दिसत होता. तिने मला वरपासून खालपर्यंत बघितले आणि म्हणाली, "बस कर मुली, किती रडशील? आता तुला इथंच राहायचं आहे. तू इथून बाहेर जाऊ शकत नाहीस." तिचं बोलणं ऐकून माझ्या अंगाचा थरकाप उडाला. मी थरथरत्या आवाजात म्हणाले की तुम्ही माझ्यासोबत खूप चुकीचं करत आहात. देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्ही मला फसवलं आहे. मी तुमचं काय बिघडवलं होतं? मला इथून जाऊ द्या. माझी सासू माझी वाट बघत असेल. त्या कदाचित माझ्यासाठी रडत असतील. तिने हसत म्हणाली, "कसली सासू? कोणती सासू? आता तुझं कोणीही नाही. जे आहे ते सर्व इथंच आहे. आजपासून तुला इथेच राहायचं आहे." मी तिच्याकडे रागाने बघू लागले. माझ्या डोळ्यात भीतीही दिसत होती आणि तिरस्कारही. तेव्हाच ती वेगाने माझ्या जवळ आली आणि काहीही न बोलता माझ्या गालावर तिने जोरात थप्पड मारली. माझी मान खाली एका बाजूला झटकली गेली. कानात आवाज घुमू लागला. तिने बोट दाखवून मला सांगितलं, "चुप बस. जर आता मी तुझा आवाज ऐकला ना किंवा तू इथून पळण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझ्यासोबत असं काही करेन जे तू कधी स्वप्नातही विचार केला नसशील." मी दचकले, पण डोळ्यातून अश्रू वाहतच राहिले. त्यानंतर तिने बाहेर उभ्या असलेल्या कोणाला तरी आवाज दिला आणि थोड्या वेळात एक मुलगी आत आली. तिचं नाव श्यामल होतं. वय जास्त नव्हतं, पण चेहऱ्यावरचा थकवा वयापेक्षा खूप मोठा वाटत होता. डोळ्यात विझलेली उदासी दिसत होती. मालकिनीने तिला सांगितले की आज रात्री मोठी मालकीन येणार आहे. त्यांच्यासमोर हिला सादर करायचं आहे. हिला तयार कर. एवढं बोलून ती बाई निघून गेली. दरवाजा पुन्हा बंद झाला. ती जाताच मी लगेच श्यामलच्या पाया पडले. मी तिचे पाय धरले आणि रडतच म्हणाले की "बघ, मी तुझ्याकडे भीक मागत आहे. मला इथून जाऊ दे. माझा पती माझ्यावर खूप प्रेम करतो. मला त्याच्याकडे जायचं आहे. माझं घर आहे, माझी सासू आहे. त्या माझ्या आईसारख्या आहेत. मला इथे ठेवू नका." श्यामल काही क्षण माझ्याकडे बघत राहिली. तिच्या डोळ्यात दयेची एक हलकी चमक आली, पण चेहरा दगडासारखा राहिला. ती कमी आवाजात म्हणाली, "कसलं घर, कसला पती? या सर्व गोष्टी या जगाच्या बाहेरच्या आहेत. या 4 भिंतींच्या आत स्त्री विकली जाते, विकत घेतली जाते. याशिवाय इथे दुसरे काहीच नाही." तिचे बोलणे ऐकून माझे काळीज फाटले. मी रडत म्हणाले की "असे म्हणू नकोस. मी मरून जाईन पण असं काहीही करणार नाही." तिने हलका श्वास घेतला आणि म्हणाली, "अजून तू नवीन आहेस म्हणून तडफडत आहेस. हळूहळू सर्व समजून जाशील." मी ओरडून म्हणाले की "नाही, मी कधीही मान्य करणार नाही. मी इथे राहणारच नाही. मी मरून जाईन पण हे सर्व करणार नाही." ती माझ्या जवळ बसली आणि पहिल्यांदा तिचा आवाज थोडा नरम झाला. ती म्हणाली, "त्रास करून घेऊ नकोस मुली. रात्री जेव्हा मालकिनीसमोर तुला सादर केलं जाईल तेव्हा तू त्यांच्याशी बोलून बघ. कदाचित त्यांना तुझी दया येईल." मला समजलं होतं की ती स्वतःसुद्धा मजबूर आहे. कदाचित कधीतरी तीसुद्धा माझ्यासारखीच इथे आणली गेली असेल. कदाचित तिच्या डोळ्यातील विझलेला प्रकाश तिच्या कहाणीची साक्ष देत होता. तिने एक गाठोडं उचललं आणि त्यातून लाल रंगाचा शालू काढला. कापड चकाकणारं होतं, पण मला ते मृत्यूच्या चादरीसारखं वाटलं. तिने ते माझ्यासमोर ठेवलं आणि म्हणाली, "तयार हो." मी त्या जोड्याकडे पाहतच राहिले. माझे हात कापत होते. मी त्याला स्पर्श करू शकत नव्हते. मला वाटत होते जणू हे कापड नाही तर माझ्याच इज्जतीवर टाकला जाणारा डाग आहे. मी लॉकेट पकडलं जे अजूनही माझ्या गळ्यात होतं आणि त्याला छातीशी लावलं. मला आदित्य आठवला. त्याचा हसरा चेहरा, त्याच्या गोष्टी, त्याचे सांगणे की मी लवकरच परत येईल. मला माझी सासू आठवली जी कदाचित अजूनही मला शोधत असेल किंवा माझ्यासाठी रडत असेल. मला माझं घर आठवलं जिथे मी चुलीपाशी बसायचे, जिथे संध्याकाळी वाट पाहिली जायची. आणि आता मी इथे एका बंद खोलीत होते जिथे माझा श्वासही माझा नव्हता. श्यामल म्हणाली की "लवकर कर, नाही तर मार बसेल." मी थरथरत्या हातांनी तो जोडा उचलला आणि एका कोपऱ्यात जाऊन बसले. डोळ्यातून अश्रू सतत पडत होते. मी कपडेसुद्धा बदलू शकत नव्हते. प्रत्येक धडधडीसोबत भीती वाढत जात होती. बाहेरून हसण्याचे आवाज येत होते, पावलांचे आवाज येत होते, कुणाच्या ओरडण्याचे आवाज येत होते आणि मला वाटत होतं की मी एका अंधाऱ्या दरीत ढकलली जात आहे. त्या दिवशी पहिल्यांदा मला समजलं की माणसाला मरण्यासाठी नेहमी शस्त्राची गरज नसते. कधीकधी त्याची उमेद हिरावून घेणेही पुरेसे असते. आणि माझी उमेद त्याच खोलीत तुटत चालली होती. तरीही हृदयाच्या एका कोपऱ्यात एका छोटीशी ज्योत बाकी होती की कदाचित एखादा चमत्कार होईल, कदाचित एखादा दरवाजा उघडेल, कदाचित आदित्य येईल, कदाचित देव माझं ऐकेल. पण त्यावेळी माझ्यासमोर फक्त ते लाल जोडा दिसत होता. बंद दरवाजा आणि येणाऱ्या रात्रीची भीती होती.
थोड्या वेळानंतर श्यामल पुन्हा माझ्या खोलीत आली. तिचे हात कापत होते, पण चेहऱ्यावर मजबुरी स्पष्ट दिसत होती. तिने दरवाजा बंद केला आणि पटकन माझ्याजवळ येऊन म्हणाली, ऐक, लवकर तयार हो. जर तू तयार झाली नाहीस ना, तर हे लोक तुला खूप मारतील. माझं ऐकून घे. आता जितकं सांगत आहे तितकं कर. मी तिच्याकडे बघत राहिले. माझ्या मनात राग, भीती, वेदना सर्व काही एकत्र भरलेलं होतं. मी कठोर आवाजात म्हणाले की नाही, मी असे काहीही करणार नाही आणि त्यांनी दिलेले कपडेही घालणार नाही. जर तुला माझं चांगलं हवं असेल तर इथून पळायला मला मदत कर. मी इथे एक क्षणही राहू शकत नाही. श्यामलने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, कोणताही रस्ता नाहीये, इथून पळणे इतके सोपे नाही. जर तू इथून कशीबसी निघालीस तर हे लोक तुला शोधून काढतील आणि मग तुझ्यासोबत असं काही करतील जे तू विचारही करू शकणार नाहीस. तिचे बोलणे ऐकून माझे हृदय धडधडले. पण मला खचायचं नव्हतं. मी खोलीच्या कोपऱ्यात पडलेल्या एका काचेचा ग्लास उचलला आणि पूर्ण ताकदीने भिंतीवर मारला. ग्लास फुटला, त्याचे तुकडे जमिनीवर विखुरले. मी एक धारदार तुकडा उचलला आणि आपल्या मनगटावर ठेवला आणि मग थरथरत्या आवाजात म्हणाले, मी स्वतःचा जीव घेईन, पण या लोकांचं ऐकणार नाही. मी जिवंत राहून ही विटंबना सहन करणार नाही. श्यामल घाबरली. ती लगेच माझ्या जवळ आली आणि म्हणाली, असं करू नकोस. जर तू स्वतःला काही केलंस आणि पुन्हा तू वाचलीस तर ते लोक तुला जिवंत जाळून टाकतील. माझं ऐक, संध्याकाळपर्यंत संयम ठेव. जेव्हा मालकीन येईल तेव्हा त्यांच्याशी बोलून बघ. कदाचित त्यांना तुझ्यावर दया येईल. तिचं बोलणं ऐकून मी अश्रू पुसले आणि तिला विचारलं, कोण आहे ही मालकीन आणि ही आमच्यासारख्या मुलींवर इतके अत्याचार का करते? मला तिला भेटायचं आहे. मला बघायचं आहे कोण आहे ती आणि कोणत्या हक्काने कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करते. मी तिला हे विचारतच होते तेव्हाच दरवाजा जोरात उघडला आणि तीच बाई आत आली जी मला रात्री इथे घेऊन आली होती. तिच्या हातात कपडे होते आणि सोबत मेकअपचे सामानही होते. तिच्या चालीत गर्व दिसत होता आणि डोळ्यात जहर. तिने ते सामान श्यामलच्या हातात फेकत म्हणाली, आत्तापर्यंत हिला तयार का केलं नाही? तुला माहीत नाही का, मला प्रत्येक काम वेळेवर हवं असतं. श्यामल घाबरली, पण तरीही हिम्मत करून म्हणाली, ही मुलगी तयार होणार नाही आणि मी हिच्याशी जबरदस्तीही करणार नाही. एवढे ऐकताच त्या बाईने उशीर न करता श्यामलच्या तोंडावर जोरदार थापड मारली. आवाज पूर्ण खोलीत घुमला. श्यामल अडखळली. तिने रागात म्हटले, खूप जीभ चालू लागली आहे तुझी. वाटतंय तू विसरलीस की तुझ्यासोबत काय करू शकते मी. मी हे सर्व बघून थरथरले. माझ्या मनात राग भरला. मी पुढे जाऊन तिच्या हातातून सामान हिसकावून जमिनीवर फेकून दिलं आणि ओरडून म्हणाले की तुम्ही आमच्यासोबत असं करू शकत नाही. देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्ही स्वतः स्त्री असून दुसऱ्या स्त्रियांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहात. तिने माझ्याकडे अशा नजरेने बघितले जणू मला आत्ताच खाऊन टाकेल. मग झपटून तिने माझे केस पकडले आणि जोरात ओढले. वेदनेने माझी किंकाळी निघाली. तिने माझ्या चेहऱ्याजवळ येऊन म्हणाली, मुली, तुला मी नंतर बघते. आज रात्री तुझा हा माज कसा मोडते ना की तू स्वतःला ओळखूही शकणार नाहीस. मग तिने मला धक्का दिला. मी जमिनीवर पडले. माझे डोके भिंतीवर आदळले. डोळ्यांसमोर अंधारी आली. श्यामल मला उठवायला धावली तर तिने तिला पुन्हा रागावलं आणि सांगितलं, हिला तयार कर, नाहीतर तुम्हा दोघींना अशी शिक्षा देईन की आयुष्यभर लक्षात ठेवाल. एवढे बोलून ती बाहेर गेली. दरवाजा पुन्हा बंद झाला. खोलीत काही क्षण शांतता पसरली. फक्त माझे हुंदके आणि श्यामलचे तुटलेले श्वास ऐकू येत होते. श्यामलने मला उचललं आणि बेडवर बसवलं. तिच्या स्वतःच्या गालावर थप्पडचा निशाण लाल झाला होता. मी तिला पाहिलं तर वाटलं की ती सुद्धा कैदीच आहे, फक्त तिच्या साखळ्या जुन्या झाल्या आहेत. ती हळूच म्हणाली, माझी इच्छा असतानाही मी तुझी मदत करू शकत नाहीये, मला माफ कर. मी तिचा हात पकडला आणि पहिल्यांदा मला तिचा राग नाही आला, मला तिची दया आली. मी म्हणाले, तू इथे कधीपासून आहेस? तिने नजर खाली झुकावली आणि म्हणाली, इतका काळ झाला की मी गिनतीही विसरले. मग ती गप्प झाली. मला समजलं तिच्या मनात खूप वेदना दडल्या आहेत. खोलीत विखुरलेले मेकअपचे सामान पडले होते. लाल जोडा खुर्चीवर होता. फुटलेली काच जमिनीवर चमकत होती आणि मी विचार करत होते, काय खरंच माणूस इतका खाली पडू शकतो का की कुणाची किंकाळी ऐकूनही त्याचे हृदय पाझरू नये? हळूहळू संध्याकाळ जवळ येत होती आणि त्याचसोबत माझी भीतीही वाढत होती. मी वारंवार लॉकेट पकडायचे आणि देवाला सांगायचे की जर तू कुठे असशील तर आज मला वाचव, कारण जर आज काही झालं नाही तर कदाचित मी उद्या ती राहणार नाही जी आज आहे. संध्याकाळ झाली होती आणि खोलीच्या बाहेरून मुलींच्या आणि माणसांच्या हसण्या बोलण्याचे आवाज येऊ लागले होते. कोणी जोरात हसत होतं, कोणी गाणी लावत होतं, कोणी मोठ्या आवाजात गप्पा मारत होतं. पण ते सर्व आवाज माझ्या हृदयात बाणासारखे टोचत होते. मला वाटत होतं जणू प्रत्येक हास्य माझ्या वेदनाची थट्टा उडवत आहे. खोलीत बसलेली मी थरथरत होते. काय करावं मला काहीच समजत नव्हतं. दरवाजा बंद होता, खिडकी उंच होती. बाहेर जाण्याचा कोणताही रस्ता दिसत नव्हता. माझे हृदय वारंवार सांगत होते की पळून जा,
जसं होईल तसं होईल, इथून पळून जा. पण शरीरात इतकी ताकद उरली नव्हती. मी गुडघ्यात डोकं घालून बसले आणि देवाकडे रडून रडून प्रार्थना करू लागले की मला कोणत्याही प्रकारे इथून वाचव, मला माझ्या सासूबाईंकडे पोहोचव, मला माझ्या घरी पोहोचव, मला या नरकातून बाहेर काढ. थोड्या वेळानंतर दरवाजा उघडला आणि एक दुसरी मुलगी खोलीत आली. तिचं वयही जास्त नव्हतं, पण चेहऱ्यावर बनावट हसू होतं. तिने मला बघून म्हणाली, काय गोष्ट आहे मुली, तू अजून तयार का झाली नाहीस? मालकीन आली आहे, खाली तुझी सर्वजण वाट पाहत आहेत. तिचं बोलणं ऐकून माझ्या मनात राग भरला. मी म्हणाले, तुम्हाला लाज वाटत नाही? तुम्ही एक मुलगी असून माझ्याशी अशा गोष्टी करत आहात? तुम्ही मला त्या नराधमांसमोर पाठवण्याची गोष्ट करत आहात? तुमच्यात थोडीही माणुसकी नाही आहे? तिने माझ्याकडे बघितलं आणि थंड आवाजात म्हणाली, माणुसकी? ते काय असतं? इथे अशा गोष्टी करत नाहीत. इथे फक्त तेच होतं जे सांगितलं जातं. आता लवकर कर, तयार हो, खाली तुझे नाव घेत आहेत. मी जोरात ओरडून सांगितलं की मी तयार होणार नाही, मी कुठेही जाणार नाही, मी मरून जाईन पण खाली जाणार नाही. ती मुलगी काही बोलण्याआधीच दरवाजा पुन्हा उघडला आणि तीच बाई आत आली जी मला इथपर्यंत घेऊन आली होती. तिच्या डोळ्यात राग भरला होता. तिने येताच माझे केस पकडले आणि मला बेडवरून खाली ओढले. वेदनेने माझी किंकाळी निघाली. मी तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत राहिले, पण ती अजून जोरात ओढत होती. तिने शिवी देत म्हणाली, खूप नाटकं झाले, आता खाली चल. मी रडत राहिले, सांगत राहिले, मला सोडा, मला जाऊ द्या, पण तिला काही फरक पडला नाही. तिने मला जबरदस्तीने फरफटत खोलीच्या बाहेर काढले. पहिल्यांदा मी ती जागा नीट पाहिली. लांब वरांडा होता, दोन्ही बाजूला खोल्या होत्या. काही दरवाजे उघडे होते ज्यामध्ये मुली बसल्या होत्या. काही रडत होत्या, काही दगडासारख्या छताकडे बघत होत्या. काहींनी हार मानली होती. खालून मोठ्या संगीताचा आवाज येत होता. मी पायऱ्यांवर अडखळत पडत सावरत खाली आणली जात होते. माझे पूर्ण शरीर थरथरत होते. मी प्रत्येक पावलांवर प्रयत्न करायचे, कशी तरी मी यातून सुटेन. पण ती बाई खूप ताकदीने मला पकडून खाली नेत होती. खाली मोठा हॉल होता, तिथे रंगीबेरंगी लाईट्स जळत होत्या. काही माणसं बसली होती, कोणी हसत होते, कोणी दारू पित होते, कोणी मला बघून हसत होतं. त्यांच्या नजरा बघून माझे रक्त गोठले. मला वाटले जणू मी माणसांच्या मध्ये नाही तर लांडग्यांच्या मध्ये उभी आहे. जिथे मध्यभागी एका मोठ्या खुर्चीसारख्या जागी एक बाई बसली होती. सर्व तिला मालकीनबाई म्हणत होते. तिचं वय जास्त होतं, पण चेहऱ्यावर गर्व आणि डोळ्यात कठोरता दिसत होती. तिने जड दागिने घातले होते आणि हातात हुक्क्यासारखा पाईप धरला होता. सर्वजण तिला घाबरलेले दिसत होते. मला तिच्यासमोर फरफटत नेले गेले आणि त्या बाईने मला जोरात धक्का दिला. मी थेट तिच्या पायापाशी जाऊन पडले. माझे हात जमिनीवर होते, श्वास वेगाने चालला होता, केस विस्कटलेले होते आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. पूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. सर्वजण माझ्याकडे बघत होते. मालकिनीने हळूच माझी हनुवटी वर उचलली आणि मला निहाळू लागली, जणू एखादे सामान पारखत असावी. त्या नजरेने माझ्या आत्म्यापर्यंत थरकाप उडाला. मला भीतीपोटी मागे सरकायचे होते, पण मागे तीच बाई उभी होती जिने मला पकडले होते. त्या क्षणी मला वाटले की जर आज एखादा चमत्कार झाला नाही तर माझे आयुष्य कायमचे बदलून जाईल. मी भीतीमुळे डोळे घट्ट मिटून घेतले होते. काही क्षणानंतर हिम्मत करून मी हळूहळू डोळे उघडले आणि डोके वर करून तिच्याकडे पाहिले. जशी माझी नजर तिच्या चेहऱ्यावर पडली, मला वाटले जणू माझ्या शरीरातील सर्व रक्त आटून गेलं आहे. माझा श्वास अडकला, हृदयाची धडधड थांबली आणि हातपाय सुन्न पडले. ती बाई दुसरी कोणी नसून माझी आई होती. तोच चेहरा, तेच डोळे, तेच नाक, हुबेहूब तोच चेहरा जे मी अनेक वर्षांपासून फक्त एका छोट्या लॉकेटमध्ये पाहिले होते. जी प्रतिमा माझ्या गळ्यात नेहमी असायची, तोच चेहरा आज माझ्यासमोर जिवंत बसला होता, पण अशा रूपात ज्याचा मी कधी विचारही केला नव्हता. मी तिच्याकडे पाहतच राहिले. मला समजलेच नाही की मी स्वप्न पाहत आहे की सत्य आहे. मी थरथरत्या हातांनी गळ्यातील लॉकेट पकडले, ते उघडलं. मी त्यातला फोटो पाहिला आणि पुन्हा समोर तिचा चेहरा पाहिला. दोन्ही एकच होते, कोणतीही शंका नव्हती. माझ्या तोंडातून फक्त एक तुटलेला शब्द बाहेर पडला, आई. हा शब्द निघताच माझ्यातील वर्षानुवर्षाच्या वेदनांचा डोंगर उफाळून आला. मी कोण आहे, माझी आई कोण आहे, तिने मला का सोडलं, या सर्व प्रश्नांची उत्तरं एका चेहऱ्याच्या रूपात समोर होते. पण हे आईचं रूप मला छातीशी लावणारं नव्हतं, तर मुलीचं आयुष्य विकणाऱ्या एका कठोर मालकिनीचं होतं. मी थरथरत्या आवाजात म्हणाले, तुम्ही माझी आई आहात ना? ही बघा, तुमचा फोटो माझ्या लॉकेटमध्ये आहे. बाबांनी मला हे दिलं होतं. मी रडत तिच्या पायाशी ते लॉकेट उघडून ठेवलं. तिथली माणसं अवाक होऊन बघत होती. ती बाई आधी माझ्याकडे रागाने बघत राहिली, मग तिची नजर लॉकेटवर गेली. तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला, डोळ्यात वादळ दिसलं. तिने झटकन ते लॉकेट घेतलं आणि फोटो पाहू लागली. तिचे हातही थरथरत होते. काही वेळ ती काहीच बोलली नाही, फक्त फोटोकडे पाहत राहिली. मग तिच्या डोळ्यातून एक अश्रू बाहेर आले आणि ती हळूच आपल्या खुर्चीवरून उठली.
तिची पावलं अडखळत होती. ती माझ्या जवळ आली आणि गुडघ्यांवर बसून तिने मला मिठी मारली. तिचा आवाज तुटत होता. जेव्हा ती म्हणाली, "हो, तू माझीच मुलगी आहेस, माझी हरवलेली मुलगी." मी तिच्या मिठीतून बाजूला झाले आणि विचारलं, "जर तुम्ही माझी आई होतात तर मला का सोडलं? आणि तुम्ही हे सर्व का करत आहात? एक स्त्री असून स्त्रियांना या नरकात का ढकलत आहात?" तिने मान खाली घातली आणि तिची कहाणी सांगू लागली. ती म्हणाली, "मुली, माझं लग्न खूप कमी वयात झालं होतं. सासरी मला कधी सून मानलं नाही, फक्त कमाईची बाई मानलं. जेव्हा तू माझ्या पोटात होतीस तेव्हा दररोज मुलगाच झाला पाहिजे अशी चर्चा व्हायची. आणि जेव्हा तुझा जन्म झाला आणि समजलं की मुलगी झाली आहे तेव्हा सर्वांचे चेहरे बदलले. मला मनहूस म्हटले गेले. तुझ्या आजीने आणि वडिलांनी माझा छळ केला आणि शेवटी एके दिवशी तुला माझ्या हातात देऊन घराबाहेर काढले. मी तुला घेऊन गल्लोगल्ली भटकले. एक दिवस तू खूप रडत होतीस. माझ्याकडे तुला द्यायला काहीच नव्हतं. मी तुला एका झाडाखाली झोपवलं आणि अन्नाच्या शोधात गेले. जेव्हा मी अन्न घेऊन परत आले तेव्हा तू तिथे नव्हतीस. मी वेड्यासारखं तुला शोधत होते, पण तू सापडली नाहीस." ती पुढे म्हणाली, "मग माझी भेट या जागेच्या जुन्या मालकाशी झाली. सुरुवातीला त्याने मला नोकरानी म्हणून ठेवलं. मग हळूहळू मला समजलं की ही कसली जागा आहे. त्याने मलाही याच दलदलीत ढकललं. काळ सरत गेला आणि मी आतून दगड बनले. तो मेल्यावर हा सर्व धंदा माझ्या हातात आला. मी विसरले होते की मी कोण आहे, पण आज तुला पाहून मी पुन्हा माणूस बनले आहे. मला माफ कर, मी तुला ओळखू शकले नाही." तिचे बोलणे ऐकून माझे हृदय फाटले. ती आई समोर बसली होती, जिचं स्वप्न मी वर्षानुवर्ष पाहत होते. मी विचारलं, "जर तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करत होतात तर दुसऱ्यांच्या मुलीची दया का नाही आली तुम्हाला?" ती रडत म्हणाली, "कारण मी स्वतःला हरवलं होतं. वेदनांनी मला दगड बनवलं होतं." त्या रात्री तिने सर्व धंदा बंद करण्याची शपथ घेतली. तिने तिथल्या सर्व लोकांसमोर सांगितले की आजपासून कोणत्याही मुलीला इथे आणले जाणार नाही. आणि मग मी आदित्यला फोन केला. त्याचा आवाज ऐकून मी ढसाढसा रडू लागले. आदित्य दुसऱ्याच दिवशी तिथे आला आणि त्याने मला मिठी मारली. आम्ही सासूबाईंना भेटायला आमच्या घरी गेलो, पण तिथे गेल्यावर समजले की त्या रात्री त्या नराधमांच्या मारहाणीत माझ्या सासूबाईंचा मृत्यू झाला. हे ऐकून मी कोलमडून पडले. माझ्या सासूबाईंनी स्वतःचा जीव देऊन मला वाचवलं होतं. आम्ही पोलिसात तक्रार केली आणि त्या घरमालकाला शिक्षा मिळवून दिली. त्यानंतर आईने त्या जागेचे रूपांतर एका आश्रमात केले, जिथे बेसहारा स्त्रियांना आश्रय मिळेल. आज मी आदित्य आणि आई एकाच घरात राहतो आणि तो आश्रम चालवतो, जिथे राहणारी प्रत्येक मुलगी मला बहिणीसारखी वाटते. कधी कधी मी रात्री छतावर उभी राहून आकाशाकडे बघते आणि माझ्या सासूबाईंना आठवते. ज्या आईने मला जन्म दिला तिने मला पुन्हा शोधून काढले, पण ज्या आईने मला वाढवले नव्हते तरीही माझ्यासाठी स्वतःचा जीव दिला, त्या सासूबाईंचे कर्ज मी कधीच फेडू शकणार नाही. आयुष्याने मला खूप रडवले, पण शेवटी जगायलाही शिकवले. मित्रांनो, आशा आहे तुम्हाला आजची ही कथा खूप आवडली असेल. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन कथेसोबत. धन्यवाद.